आमचे पोरं मरणार, आमच्या पोरावर गुन्हे दाखल होणार आणि यांच्या शरद पोंक्षे नावाच्या यांच्या भटाच्या पोरांच्या पुरी कुठं विदेशामध्ये विमानात पायलट व्हायला आणि आमचे पोरं कुठं जेलमध्ये सडत बसायला। हे षडयंत्र आपल्या पोरांनी समजून घेणं गरजेचं आहे। माझ्या तरुण मित्रांनो, आपली माती ज्या पद्धतीनं भडकवली जात आहेत, आपल्या पोरांना ज्या पद्धतीनं हत्यार बनवलं जात आहे, आपल्या पोरांना ज्या पद्धतीनं कल्पना विश्वामध्ये जगवलं जात आहे। कल्पना कोणती की तुम्ही मातंग ऋषीचे वंशज आहात, कल्पना कोणती तुम्ही जांबुवंतांचे वंशज आहात, कल्पना कोणती की तुम्ही हनुमानाचे वंशज आहात। पण हे सांगत नाहीये तुम्ही मुक्ता साळवेचे वंशज आहात, ज्याचं लिखित आहे ना सगळं। जांबुवंतांचं लिखित नाहीये, हनुमानाचं काही लिखित नाहीये त्याच्या वंशाबद्दल। मग या अशा खोटारड्या कल्पना विश्वामध्ये तुम्हाला जगायला लावतात आणि जातीचा खोटा अभिमान तुम्ही बाळगला पाहिजे। मग आपण काय म्हणतो, मांगाचे पोरं आम्ही हनुमानाची औलाद आहे, आमची जांबुवंतांची कृष्णाचा गुरु मातंग ऋषीची आमची औलाद आहे। आणि त्याला काय पुरावे मागितले तर आहेत का आपल्याकडे? तुम्हाला अशा पद्धतीनं आपल्या पोरांना खोट्या जातीचा अहंकार बाळगवला जातोय। म्हणजे काय की हे याच्यात राहिले पाहिजे, आम्ही मांग म्हणजे श्रेष्ठ आहे, आम्हाला आमुष्याला आमच्या घरी जर कुणी सवर्णाच्या घरी मेलं काही झालं तर ते घरी बोलवतात वाटतं मातंग समाजाच्या माणसांना, जीव घालतात। काहीतरी प्रथा आहे बघा, तुमच्या नांदेडमध्ये आहे का नाही मला माहीत नाही, पण गावाखेड्यामध्ये असते। पोळ्याला वगैरे त्यांच्या घराला तोरण बांधायला मांग लागतो। घरामध्ये गोडधोड खायचं असेल तर पहिलं कुणाला खाऊ घालावं लागतं? मांगाला। याच्यात यांना अभिमान वाटायला, मांगाच्या पोरा याच्यामध्ये आपल्याला अभिमान वाटायला, या खोट्या अहंकाराला तुम्ही बळी पडताय। तुम्ही याचा विचार करत नाहीये की तुमच्या माया बहिणीकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन कोणता आहे। आपल्या पोरांच्या नोकऱ्याच्या बाबतीमध्ये यांचा दृष्टिकोन कोणता आहे? गावामध्ये आपल्या सोबत ज्या पद्धतीची वागणूक आपल्या महिलांना पोरांना दिली जाते याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही। आपलं साधं पोरगं गॉगल घालून आणि शर्ट इन करून जरी गावातून फिरायला लागलं तरी ते लोकांच्या डोळ्यामध्ये सलतं। तुम्ही बघितलं असेल की नांदेडमध्येच इथं घटना घडली, आंबेडकर जयंती काढली म्हणून त्या पोराला मारून टाकलं। ह्या वास्तवापासून तुम्हाला बाजूला सरकवलं। लातूरमध्ये मातंग समाजाच्या एका कार्यकर्त्यानं 3000 रुपये व्याजाने घेतले, ते फेडू शकला नाही म्हणून त्याचा काय केला, मर्डर केला, खून केला। हे आमचं वास्तव आहे। या जातीच्या उतरंडीमध्ये, सगळ्यात खालच्या जातीच्या उतरंडीमध्ये आम्ही आजही अस्पृश्य आहोत। हे आमचं वास्तव आहे, हे आपल्याला स्वीकारावं लागेल।